विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. केंद्रीय बजेट 2026-27मध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक नवीन योजना आखलेली आहे. त्या संदर्भात आपण माहिती घेतोय, जिचं नाव आहे मिशन बायोफार्मा शक्ती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या अमेरिका आणि भारत यांच्यातील वाद, युरोपियन युनियनची साधलेली जवळीक या धर्तीवर हे मिशन खूप महत्त्वपूर्ण ठरतं. हे बायोफार्माशी संबंधित शक्ती मिशन म्हणजे काय तर बघा, स्ट्रॅटेजी फॉर हेल्थकेअर ॲडव्हान्समेंट थ्रू नॉलेज, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. आपल्याकडच्या संपूर्ण संसाधनाचा वापर करून बायोफार्मामध्ये प्रगती साधणे होय. यासाठी सरकारने काय केलेलं आहे, तर देशाला जर पुढील कालखंडामध्ये जैव औषधीचा वैश्विक गुरु बनवायचा असेल, तर आतापासून धोरणं आखणं आहेत. यासाठी 5 वर्षात याच्यावर 10,000 कोटी खर्च करण्याचं आम्ही ठरवलं आहे. आणि मग याच्या थ्रू आम्ही काय करणार आहोत, कर्करोग असेल, मधुमेह असेल किंवा आपल्या रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित असंसर्गजन्य आजार असतील, या आजाराच्या संदर्भात आपण संशोधन करणार आहोत. हे संशोधन साधारणतः 2 प्रकारच्या जैव फार्मसीशी संबंधित असणार आहे. एक आहे बायोलॉजिक्स. म्हणजे काय, आपण ज्या जिवंत पेशी आहेत त्याच्यातून प्रोटीन, थेरपॅटिक प्रोटीन आणि व्हॅक्सिन हे जे काही जटिल रेणू आहेत हे तयार करणार आहोत आणि ज्याचा वापर परत उपचार पद्धती म्हणून करणार आहोत. या बायोलॉजिक्सपासून आम्ही बायोसिमिलर्स बनवत असतो. बायोसिमिलर्स म्हणजेच काय, बायोलॉजिक्सचे रेप्लिका आहेत. त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेलीच आहे. ते ॲज इट इज रेप्लिका आपण वापरून परत एकदा नवीन औषध तयार करणार आहोत. आणि ही संबंध गोष्ट करण्यासाठी सरकार काय करणार आहे, तर पुढील काळामध्ये नवीन 3 NIPR, NIPR म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च स्थापन करणार आहे आणि अस्तित्वातील 7चं अपग्रेड करणार आहे. याशिवाय सरकारद्वारे केमिकल अँड फार्मास्युटिकल हब क्रिएशनसुद्धा केलं जाणार आहे. असे 3 नवीन केमिकल फार्मास्युटिकल पार्क प्रस्तावित आहेत. तर सदरील माहिती या ठिकाणी महत्त्वाची ठरते. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. आता थांबूया. धन्यवाद.